बाळा, आज तू कितीही दुःखी असशील, कितीही थकला असशील, कितीही वेळा अपयशी झाला असशील, पण हा एक विचार कधीही विसरू नकोस. तुझ्या आयुष्यातील संकटांपेक्षा मोठे तुझे स्वामी आहेत. बाळा, आज तुझ्या मनात खूप प्रश्न असतील ना? तू स्वतःलाच विचारत असशील, माझ्याच आयुष्यात इतक्या समस्या का आहेत? मी इतका प्रयत्न करूनही मला यश का मिळत नाही? माझी प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचत नाही का? मी सगळ्यांसाठी चांगलं करतो तरी माझ्याबरोबरच वाईट का घडतं? बाळा, आज मी तुला एकच सांगायला आलो आहे. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते तुझ्या नजरेला संकट वाटत असेल, पण प्रत्येक संकटाचा एक अर्थ असतो. तुला आज जे दुःख वाटत आहे ते कदाचित तुला उद्याच्या मोठ्या सुखासाठी तयार करत आहे. आज तुला जे लोक सोडून गेले, कदाचित ते तुझ्या आयुष्यात कायमचे राहण्यासाठी नव्हते. आज तुझा एखादा प्रयत्न अपयशी झाला याचा अर्थ तुझं आयुष्य अपयशी झालं असं अजिबात नाही. बाळा, हा उच्चार माझं अपयश माझा शेवट नाही. पुन्हा म्हण, माझं अपयश माझा शेवट नाही. कारण पडणारा माणूस कमजोर नसतो. पडल्यानंतर उठणं सोडणारा माणूस खरा हरतो. बाळा, लोक तुझ्याबद्दल काय बोलतात याचा तू खूप विचार करतोस. कोणी म्हणतं याच्याकडून काही होणार नाही, कोणी म्हणतं इतकी स्वप्न पाहून काय उपयोग, कोणी तुझ्या चुका शोधतं, कोणी तुझ्या अपयशाची वाट पाहतं आणि लोक तर तुझ्या दुःखातही आनंद शोधतात. पण बाळा, लोकांच्या शब्दांना तुझ्या आयुष्याचा निर्णय घेऊ देऊ नकोस. कारण ज्यांनी तुझा संघर्ष पाहिलेला नाही त्यांना तुझ्या वेदना कशा कळणार? ज्यांनी तुझ्यासोबत रात्रभर जागून विचार केलेले नाही त्यांना तुझ्या मनातील वादळ कसं समजणार? म्हणून बाळा, हा उच्चार लोक माझ्याबद्दल काय विचार करतात यापेक्षा मी स्वतःबद्दल काय विचार करतो हे महत्त्वाचं आहे. हो बाळा, हा विचार करून स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्या क्षमतेवर विश्वास ठेव. तू आज जिथे आहेस तिथून पुढे जाऊ शकतोस. तुझं आयुष्य आज कठीण आहे म्हणून उद्याचं आयुष्यही कठीण असेल असं नाही. तुला माहिती आहे का, रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ व्हायची थांबत नाही. वादळ कितीही भयंकर असलं तरी एक दिवस शांतता येतेच आणि दुःख कितीही खोल असलं तरी एक दिवस हसण्याची वेळ येतेच. म्हणून तुझ्या आयुष्यात सध्या अंधार असेल तर घाबरू नकोस. कारण बाळा, अंधार म्हणजे प्रकाश संपला नाही तर प्रकाश येण्याआधीचा काळ आहे. हा विचार लक्षात ठेव. तू म्हणतो, स्वामी मी खूप प्रार्थना केली पण माझी इच्छा अजून पूर्ण झाली नाही. बाळा, प्रार्थना कधीच वाया जात नाही. कधी तुला हवं ते मिळतं आणि कधी तुला हवं त्यापेक्षा चांगलं मिळण्यासाठी वेळ लागतोच. कधी एखादी गोष्ट लगेच मिळत नाही कारण त्यासाठी तुझी तयारी पूर्ण झालेली नसते. बाळा, लहान मूल एखादी वस्तू मागतं म्हणून आई प्रत्येक वस्तू त्याच्या हातात देते का? नाही ना. कारण आईला माहीत असतं ना या क्षणी कोणती गोष्ट मुलासाठी योग्य आहे आणि कोणती नाही. तसंच बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित असते. म्हणून उशीर झाला म्हणून विश्वास सोडू नकोस. हा उच्चार माझ्या आयुष्यात योग्य गोष्ट योग्य वेळीच घडेल. पुन्हा एकदा म्हण, माझ्या आयुष्यात योग्य गोष्ट योग्य वेळीच घडेल आणि स्वामी मला ती नक्की देणार. बाळा, तुझ्या मनात कधी कधी खूप भीती निर्माण होते. माझं पुढं काय होईल? माझी स्वप्न पूर्ण होतील का? माझ्या कुटुंबाचं काय होईल? माझ्या समस्यांचं समाधान होईल का? तर भविष्याची चिंता करून वर्तमानातील शक्ती कमी करू नकोस. कारण आजचा दिवस तुझ्या हातात आहे. आज तू एक चांगला निर्णय घेऊ शकतोस. आज तू एक नवीन सुरुवात करू शकतोस. आज तू एक चुकीची सवय सोडू शकतोस. आज तू पुन्हा प्रयत्न करू शकतोस आणि आज तू स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवू शकतोस. भविष्याबद्दल घाबरू नकोस कारण भविष्य आजच्या कृतीतून तयार होतं. तू दुसऱ्यांच्या आयुष्याकडे पाहून स्वतःला कमी समजतोस. कोणाकडे पैसा आहे, कोणाकडे मोठं घर आहे, कोणाकडे यश आहे, कोणाकडे प्रसिद्धी आहे आणि मग तू म्हणतोस माझ्याकडे काय आहे? पण बाळा, तुला जे मिळालं आहे त्याची किंमत तुला अजून कळलेली नाही. प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो. कोणाला यश लवकर मिळतं तर कोणाला उशिरा मिळतं. पण उशिरा मिळालेलं यश कमी असतं असं नाही.
म्हणून दुसऱ्याच्या वेगाशी तुझ्या प्रवासाची तुलना करू नकोस. तुझा रस्ता वेगळा आहे, तुझी वेळ वेगळी आहे आणि तुझं देहही वेगळं आहे. मी कोणाशी स्पर्धा करत नाही, मी कालच्या स्वतःपेक्षा चांगला होण्याचा प्रयत्न करतो असं रोज स्वतःला सांग. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात येणारे प्रत्येक संकट तुला काहीतरी शिकवण्यासाठी येतं. विश्वासघात तुला माणसं ओळखायला शिकवतो, अपयश तुला पुन्हा प्रयत्न करायला शिकवते, दुःख तुला आनंदाची बातमीची किंमत शिकवतो, एकटेपणा तुला स्वतःची ताकद दाखवतो आणि संघर्ष तुझ्या आत लपलेला योद्धा जागा करतो. म्हणून संकटांपासून पळू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. समस्यांना घाबरू नकोस, एक एक समस्या सोडवत पुढे जा. कारण पर्वत कितीही मोठा असला तरी त्यावर चढण्याची सुरुवात एका पावलानेच होते. तुझ्या आयुष्यात काही लोक तुझ्या खूप जवळचे असतील. तू त्यांच्यासाठी खूप काही चांगलं केलं असेल, त्यांच्यासाठी वेळ दिला असेल, त्यांना संकटातून बाहेर काढलं असेल. पण जेव्हा तुला त्यांची गरज होती तेव्हा कदाचित ते तुझ्यासोबत नव्हते. याचं दुःख तुला झालं असेल. पण बाळा, जे लोक तुझ्या कठीण काळात तुझ्यासोबत उभे राहिले नाहीत त्यांच्यासाठी स्वतःचं आयुष्य थांबवू नकोस. काही माणसं आयुष्यात कायम राहण्यासाठी नसतात, ती आपल्याला एक धड्या शिकवण्यासाठी येतात आणि नाती तुटतात. कारण त्यामागे नवीन सुरुवातीची जागा तयार होत असते. म्हणून कोणीतरी सोडून गेलं म्हणून स्वतःला संपून टाकू नकोस. आज तुला खूप थकल्यासारखं वाटत असेल तर थोडा वेळ थांब, विश्रांती घे, मन शांत कर, डोळं बंद कर आणि स्वतःला विचार, मी खरंच हरलो आहे का? नाही बाळा, तू हरलेला नाहीस, तू फक्त थकलेला आहेस. थकवा आणि पराभव यात फरक असतो. थकलेला माणूस थोडी विश्रांती घेतो आणि पुन्हा चालायला सुरुवात करतो. पण स्वतःला पराभूत समजणारा माणूस चालणंच सोडून देतो. म्हणून कधीही स्वतःला पराभूत समजू नकोस. आज विश्रांती घे, पण उद्या पुन्हा उभा राहा. आणि आता बाळा, तुझ्या मनात कितीही दुःख असो, कितीही समस्या असो, कितीही लोक तुझ्या विरोधात असो, तरी हा विचार तुझ्या मनात कायम ठेव की माझ्या आयुष्यातील प्रत्येक संकट हे माझ्यापेक्षा मोठं नाही. मी त्या संकटाला हरवून पुढं जाऊ शकतो. मी घाबरणार नाही, मी हार मानणार नाही. मी माझ्यावर विश्वास ठेवेन, मी पुन्हा प्रयत्न करेन. माझे दिवस बदलतील, माझा काळ बदलेल आणि माझ्या आयुष्यात आनंद हा नक्की येईल. आणि सर्वात महत्त्वाचं, मी एकटा नाही, माझ्या पाठीशी स्वामींचा आशीर्वाद आहे. तुझे विचारच तुझं आयुष्य बदलू शकतात. त्यामुळे लक्षात ठेव, तुझे विचार सकारात्मक ठेव आणि माझ्यावर विश्वास ठेव. माझं नामस्मरण कर. आजची ही माझी अमृतवाणी तुला कशी वाटली हे नक्की एकदा कमेंट करून सांग. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.